नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। MPSC थ्रू सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी या पदाची सरळ सेवा भरती निघालेली होती। तर या भरतीबद्दलचा एक्झाम्सचा पॅटर्न काय असणार आहे त्याबद्दलचं लेटर प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालं आहे। तर कसा असेल या एक्झामचा पॅटर्न हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। समाज कल्याण अधिकारी गट ब सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी। तर परीक्षेचे टप्पे, लेखी परीक्षा ही 200 गुणांची होणार आहे आणि मुलाखत ही 50 गुणांची होणार आहे। परीक्षा योजना लक्षात घ्या। मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन हे मराठी माध्यमातून 100 प्रश्न असतील। 200 मार्क्सला 1 तासचा कालावधी असणार आहे। दर्जा हा पदवी दर्जा असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पर्याय याला असतील। प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग या एक्झाममध्ये असणार आहे। एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता सुद्धा 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग तुमची केली जाणार आहे। वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येणार आहे। एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाहीये। अंतिम गुणोत्तर यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित असणार आहे। मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व समाज कल्याण अध्ययन या विषयामध्ये खालील घटक व उपघटक हे समावेशक आहेत। तर मराठी, सामान्य ज्ञान यात कला शाखेतील घटक, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्याचबरोबर भारताच्या विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यपद्धती व ग्राम प्रशासन, त्याचबरोबर विज्ञान व अभियांत्रिकी, वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहीतके, शास्त्रीय पद्धती आणि वैज्ञानिक ज्ञान, आधुनिकीकरण व विज्ञान। आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरण व भारत, समस्या व उपाय, त्याचबरोबर जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती, वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम, भारतीय समस्या, वैज्ञानिक उपाय यावर असणार आहेत। त्याचबरोबर वाणिज्य व अर्थव्यवस्थामध्ये भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी, किमती वाढण्याचे कारणे व उपाय, त्याचबरोबर जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी। त्याचबरोबर बुद्धिमापन विषयन प्रश्नामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो या अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारले जातील। समाज कल्याण अध्ययनमध्ये समाजकार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान, मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास, समाज कल्याण प्रशासन, सामाजिक सुरक्षा विषयक कायदे व अंमलबजावणी, नागरी हक्क कायदा अधिनियम 1955, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, बाल कामगार कायदा इत्यादी। त्याचबरोबर भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना, समाजकार्याचा संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र। तर या पद्धतीचं पॅटर्न हे एक्झामचं असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी या पोझिशनसाठी अप्लाय केलेलं असेल त्यांनी कृपया या पद्धतीने त्यांचा अभ्यासक्रम आखणं गरजेचं आहे। आणि सर्वांना ऑल दी बेस्ट। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।